समतानगर गणेश मंदिर सप्ताह सोहळा। आजचे कीर्तन सेवा सीबप सुनीताताई तांडोळकर। यूट्यूब कार्यक्रमासाठी नागेश्वर झुंगा यांना संपर्क करा 94 47 61 36 या क्रमांकावर।
प्राप्त करू. ज्यांनी 12व्या शतकामध्ये क्रांती घडवून आणली, ज्यांनी 18 पगडजाती एकत्र आणल्या, असे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, ज्यांनी समाज परिवर्तनासाठी परमरहस्य ग्रंथ लिहिला, असे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली, ज्यांनी समाजाच्या हिताकरिता, समाजाच्या परिवर्तनाकरिता आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला, असे राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊली यांच्या कृपेचे अनंत अनंत कोटी बळे प्राप्त करते. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी विराजमान असणारे गणपती बाप्पाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. आणि तसेच इथे उपस्थित असणारे अतिशय सुंदर कार्य असे करणारे, आता संघर्ष तर प्रत्येकाच्या मागे असतो, परंतु संघर्षामधून मार्ग काढणाऱ्या आमच्या ताई, आमच्या श्यामाताई अतिशय सुंदर असं सप्ताहाचं नियोजन केलं. आणि त्यातल्या त्यात महिलांना आरक्षण मिळाले आणि म्हणून महिलांचा सप्ताह खूप चांगला वाटला, खूप आनंद वाटला. म्हणून श्यामाताईसाठी एक जोरदार काय झाली पाहिजे. किती सुंदर व्यक्तिमत्व, एवढं सुंदर व्यक्तिमत्व. कितीतरी वेळेस खूप गावले आणि बोलत नसताना, कीर्तन ऐकलेलं नसताना माझी तारीख घेतली. माझ्यासारख्या आत्म्याने पामर जीवाला इथं संधी मिळाली, ही माझं भाग्य समजते. म्हणून श्यामाताईंच्या ज्यावेळी साधना प्रणिपात करते. आणि त्याचप्रमाणे उपस्थित महिला भजनी मंडळ अतिशय सुंदर असं कार्य करत आहे. श्यामाताई अध्यक्ष आणि त्यांच्या पाठीमागे ही सगळी महिला मंडळ. म्हणून या सप्ताह मंडळीसाठी, या महिला मंडळीसाठी एक वेळेस आपण गाडी झालीच पाहिजे. अभिनंदन, मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. पुढील कार्यासाठी तुम्हाला अजून शुभेच्छा देते. आणि तुमच्या या कार्याला माझ्यासारखे अज्ञानी पामर जीवाचं सुरुवातीलाच सांगून जाते, पुढच्या वर्षीपासून पॉकेट नाही मिळालं तरी फ्री मध्ये तुमचे येऊन तारीख कीर्तन सेवा करून म्हणून माझ्या या महिला सप्ताहाला माझा जाहीर पाठिंबा असणार. आणि म्हणून गावातील व बाहेरगावातील भजनी मंडळ यांच्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले अतिशय सुंदर असे कलाकार, मृदंग वादक, हार्मोनियम वादक आणि त्याचप्रमाणे कालचे कीर्तनकार आमचे विष्णूचे कैलास जामकर होते. आणि तो सप्ताह आमच्या हातामध्ये असल्यामुळे आम्ही कैलास जामकर महाराजांना विचारला. त्यांना सेवेला येणं नसल्यामुळे आमची सेवा विष्णूची मन्मथ महाराजांनी पार पाडली आहे. तर अतिशय आनंद वाटला, कारण आमच्या मधला एक लाडका कीर्तनकार म्हटलं तरी चालेल, कारण आम्ही केव्हाही आवाज देऊ तेव्हा हे कीर्तनकार आमच्यासाठी सज्ज असणार, हे आमचं आम्हाला आता पटून गेलेलं आहे. आणि म्हणून मन्मथ महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. आणि त्याचप्रमाणे त्याच्याकडे तिन्ही कला हस्तगत आहेत, मृदंग वादक, पेटी वादक आणि कीर्तनकार, तिन्हीचा संगम झालेला आहे. अभिनंदन, पुढील कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या नवयुवती कीर्तनकार आमच्या निकिताताई निकिताताई स्वामी करंदीकर यांना सुद्धा पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करते. आणि त्यांनाही साष्टांग प्रणिपात करते. त्याचप्रमाणे आमच्या निकिताताई अतिशय सुंदर कार्य असे करत आहे. आणि तसेच अतिशय सुंदर असं कार्य करणारे, खूप सेवेमध्ये लीन असणाऱ्या, दररोज कुठला तरी कार्यक्रम आहे, दररोज कुठला तरी कार्यक्रम आहे, पण आवाज दिल्याबरोबर कार्यक्रमाला तयारच असणाऱ्या आमच्या हरुताई अतिशय सुंदर मृदंग वादक, पेटी वादक आणि गायन सुद्धा करणारे, म्हणजे तिन्हीचा संगम झालेल्या आमच्या हरुताई आहेत. आमच्या लाडक्या हरुताई, त्यांना सुद्धा धन्यवाद देते. कारण माझ्या सेवेमध्ये त्यांनी असणं म्हणजे माझ्यासाठी खूप लाखमोलाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. आणि त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असं कार्य आपल्याला 1-2 दिवसासाठी जर गावाकडे गेलो तर घरी कसं काय सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं, लेकरांचं कसं काय काळजी लागलेली असते, परंतु 8 दिवसापासून पाणीच बसलेलं आहे आणि सरस्वतीचा वास आहे. असं सुंदर गायक असणारे आमच्या नागरगावकर ताई, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करते. आणि त्याहीपेक्षा अतिशय सुंदर कार्य म्हणजे आपल्याला सर्वांना
शिवभक्तगण तसेच जपी तपी ध्यानी ज्ञानी आचारक प्रचारक प्रसारक महिला मंडळ तत्वनेते ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पुरुष मंडळी आणि माता भगिनी संत सज्जन मायबापांच्या चरणी साष्टांगपणे प्रार्थना करून सेवेला आरंभ करते. पंचचार्य जागोजागी सांगायची काही आवश्यकता नसते मला. नवीन जागा माझ्यासाठी म्हणून ओळख करून तर देणं गरजेचंच असतं. म्हणून घरातून काढून भजनातून येणं आणि भजनातून काढून प्रवचनातून येणं आणि प्रवचनातून काढून ही पुण्य पावन जागा प्राप्त करून देणारे माझे पतिदेव शिवभक्ती परायण श्री सिद्धनाथ गुरुजी यांच्या चरणी साष्टांगपणे प्रार्थना करते. आणि तसेच माझ्या गावातील माझ्या घरासमोरील माझे शेजारी तसेच माझे बंधू म्हटल्या तरी चालेल आमचे गिरी महाराज जे आमच्यासोबत आलेले अतिशय सुंदर असे व्यक्तिमत्व गावामध्ये सेवा बजावत असतात आणि कुठेही माझी सेवा आली म्हटल्यावर गावात गेले तर माझ्यासोबत ते सेवेला हजर राहणार म्हणजे अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व बजावणारे आमचे किसन महाराज गिरी यांचे चरणी सुद्धा साष्टांगपणे प्रार्थना करते आणि सेवेला आरंभ करते.
तर या सेवेमध्ये आज आपण शिवदास माऊलीचा अभंग घेतो आणि या अभंगामध्ये माऊली आपल्याला काय सांगू इच्छित आहे? जन्म एकदम सुंदर मिळालेला आहे. जन्म कसा मिळाला? एकदम सुंदर मिळाला. भगवंताकडे येण्यासाठी कुणाला पाय दिले नाही भगवंताने. भगवंताच्या ठिकाणी येऊन कुणाला टाळ्या वाजवण्यासाठी भगवंताने हात दिले नाही. कुणाला तर भगवंताकडे पाहण्यासाठी डोळे मिळाले नाही. मग आपला जन्म कसा मिळाला? माऊली सांगतात, आलभ्य हा लहान देह ऐसा. एवढा सुद्धा जन्म प्राप्त झालाय, परंतु एवढा सुद्धा जन्म प्राप्त झाल्यानंतर आपण जन्म गमावून चाललो. आपल्याला जीवाचा उद्धार करून घेता येत नाही. आपल्याला ह्याच जन्मामध्ये आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे. कारण मानव जन्म डबल मिळणार नाही. आणि म्हणून एक वाक्य आहे पहा, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. म्हणजे आताच तर करायला पाहिजे. आपल्याला याच जन्मामध्ये आपल्याला जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि पुढे माऊली काय सांगतात, मग कोणा देही करायला साध्य कर, पहा गेले तर नाही. म्हणूनच आता सांगितलं जातं, याजन देही आपण उद्धार करून घेतलो नाही, याजन देही मोक्षाची प्राप्ती करून घेतलो नाही, तर दुसरा जन्म मागण्याचा प्रयत्न नाही. आज उगवलेला सूर्य आपण सगळ्यांनी पाहिलाय, पण उद्या उगवणारा सूर्य पाहतो कोणाची गॅरंटी आहे का? नाही. म्हणून आता जन्म मिळाला, याच जन्मामध्ये आपल्याला जीवनाचं साध्य करून घ्यायचंय. आणि साध्य करून घेण्यासाठी काय करावं लागतं? तर विवेकाने जगलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे आणि अतिशय एकमेकाला सर्वस्व देऊन सदा प्रेमाने एकमेकाला वागलं पाहिजे. आणि पुढं माऊली काय सांगतात, या लागे तुम्हाला सांगितलं ही सोय गेली गडी नाही परत तुम्ही पहा. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो आहे, एक वेळ जन्म गेल्यानंतर डबल मिळणार नाही. एक वेळ गेल्यानंतर परत मिळणार नाही. म्हणजे कसं सांगते तुम्हाला ऐका, आपलं बालपण गेलं, आपलं तरुणपण गेलं आणि वृद्धपणही जाणार. म्हणजे तर कधी करणार. म्हणून जन्म गेल्यानंतर आपल्याला काही फायदा नाही. म्हणून याच देही आपल्याला काय करायचंय? विवेकाने जगायचंय. याच जन्मी आपल्याला जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय. आपल्या जीवनातला एक एक क्षण कमी होत चाललाय, एक एक मिनिट कमी होत चाललाय, एक एक तास कमी होत चाललाय आणि एक एक वर्ष सुद्धा कमी होत चाललंय पहा. म्हणून जीवनातले एक एक अक्षर कमी होण्यापेक्षा याच देही आपल्याला काय करायचंय? सार्थक करून घ्यायचंय. आणि पुढे शेवटी पशुदास माऊली आपल्याला काय सांगते? शेवटी काय म्हणतात? शिवदास म्हणे सदा शिव शिव स्मरावत भव कैसा तुम्हा. सदा शिव शिव म्हणजे दोन वेळेस संबोधल्या गेलं. कशामुळं? तर शिव शिव सातत्याने म्हणत चला, सातत्याने नामस्मरण करत चला. आणि नामस्मरण केल्यामुळे काय होते? ज्या भवदुःखातून आपण चाललोय, ज्या भवरोगामध्ये आपण आहोत, त्या भवरोगापासून दूर जाण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होणार. या संसार रूपी नौकेतून, या भवसागरातून जर आपल्याला बाहेर निघायचे असेल तर काय केलं पाहिजे? एकमेव उपाय नामस्मरण केलं पाहिजे. हा झाला अभंगाचा थोडक्यात असा भावार्थ. आणि याच अभंगाचा आपल्याला या मंगलमय वातावरणामध्ये याच अभंगाचं चिंतन पाहायचंय. शिवाय जन्म कसा मिळाला? एकदम सुंदर असा जन्म प्राप्त झाला. जन्म तर कोणाकोणाला मिळाला? सगळ्यांनाच मिळाला. 84 लक्ष योनीला जन्म प्राप्त झालेला आहे. कुत्रा, गाय, वासरू, ढोर, पशु, पक्षी, प्राणी किती? 84 लक्ष. 84 लक्ष जन्म फेरे आता अवचित प्राप्त न झालं. 84 लक्ष योनीच्या नंतर आपल्याला जन्म प्राप्त झाला. जन्म काही सहजासहजी प्राप्त झाला का? सहजासहजी प्राप्त झालेला नाही. 84 लक्ष योनीच्या नंतर जन्म प्राप्त झाला. आणि या जन्मामध्ये जर आपल्याला सार्थक करून घ्यायचं कळालं नाही तर काय होईल? आयुष्याचा नाश झाला, दास म्हणे वाया गेला. आणि म्हणून वेळ गेल्यानंतर आपल्याला काहीही करता येणार नाही. जोपर्यंत वेळ आहे, जोपर्यंत जन्म आहे, तोपर्यंत सर्व करून घ्यावं लागणार आहे. कारण मानव जन्मामध्ये सर्व काही करता येईल. म्हणून हा जन्म न गमावता आपल्याला याच जन्मामध्ये जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. म्हणून मानव जन्म
जन्म अनमोल रे, मिटने ना भूल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, मानव जन्म अनमोल रे। कहाँ मानव जन्म कैसा है? खूप अनमोल आहे हो. एक वेळ जन्म घेऊन गेला ना, नंतर काहीच करता नाही. जन्म तर एवढा सुंदर मिळाला, परंतु जन्मामध्ये येऊन आपण करतोय काय? जन्म कशासाठी मिळाला? जन्म परमार्थ करण्यासाठी मिळाला. वाणी कशासाठी मिळाली? नाम घेण्यासाठी मिळाली. पण वाणीला करतोय काय हो आपण? काय करतोय वाणीने? वाणीमध्ये काय साठवलं पाहिजे? वाणीमध्ये आपण काहीतरी साठवतोय. काय साठवतोय? हृदयी शंकर साठवा, शिव शिव वाचे सतत आठवा. वाचेमध्ये काय साठवतोय? शिव शिव साठवतोय आपण. पण काही जण अजून काय साठवतात का? आता ते आपण इथे नाव कशाला? आपण हाताने काय वाजवतोय, पण काही जण काहीतरी करतातच. मग कशासाठी जन्म प्राप्त झालाय? वाणी कशासाठी मिळाली? गोड बोलण्यासाठी मिळाली, नामस्मरण घेण्यासाठी मिळाली, काय निंदा करण्यासाठी मिळाली? नाही, निंदा करण्यासाठी नाही मिळाली. पण आपण काय करतोय? परमार्थ करण्याऐवजी आपण करत काय चाललोय पहा. हा पुढे चालला. समजा उदाहरणामध्ये एक बाई भजन करते, एक बाई चाल म्हणते, तर ती पुढे का जाते? तिचे पाय मोडण्याचं काम चालू आहे पहा. कशासाठी? कशासाठी? आपण सगळे एकच आहोत. भगवंताची नजर कशी आहे आपल्यावर? मला सांगा, सगळ्यांचं आपलं लालच आहे ना? का कुणाचं हिरवं आहे? कुणाचं निळं आहे? कुणाचंच नाही, सगळ्याचं रक्त लालच आहे ना? मग भगवंताची सर्वांवर समदृष्टी आहे. आपल्याला समदृष्टी का ठेवता येत नाही? आपण जर एकमेकांमध्ये सहवासाने समदृष्टीने वागू लागलो तर निश्चितच आपल्याला मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून निंदा करत जाऊ नका आणि पाय ओढण्याचं काम करत जाऊ नका. श्रीकृष्णाने गीतामध्ये सांगितलं पहा, निंदा निंदा उसी की होती है जो जिंदा होते हैं, मरने वालों की तो सिर्फ तारीफ होती है. इसलिए शांत नहीं तर अपना कर्म करते रहो. म्हणजे कर्म जर आपण चांगलं केलं तर निश्चितच आपल्याला त्या कर्माचा फळ मिळणार आहे. कर्माचं चांगलं फळ मिळणार आहे. शुद्ध संकल्पाची फळं खरी ब्रह्माची हे फळं. असे शुद्ध भाव ज्याचा देव आणि ती करायचा. भाव कसा केला पाहिजे? शुद्ध भावनेने परमार्थ केला पाहिजे. भाव श्रद्धेने निष्ठेने जर आपण भक्ती करत गेलो तर निश्चित मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नियत कशी ठेवली पाहिजे? नियत साथ ठेवली पाहिजे. म्हणून एक वाक्य पहा, आपकी नियत कितनी भी अच्छी हो, लोग तो आपको आपके दिखावे से ही जानते हैं, लेकिन आपका दिखावा कितना भी सुंदर हो, मेरे भगवान तो आपको आपकी नियति से ही जानते हैं. म्हणून नियती कशी ठेवली पाहिजे? चांगली ठेवली पाहिजे. एकमेकावर दूरदृष्टी ठेवू नका. जय जय किशोर दृष्टी पुढे ते रहोगे शिव रूप काय. म्हणून जे काही समोर दिसेल ते शिवरूपच मानलं पाहिजे. आणि म्हणून जन्म कशासाठी मिळाला? जन्म एवढा चांगला मिळाला. जन्म नाम घेण्यासाठी जन्म कसा मिळाला? अभंगाच्या पहिल्या चरणात
शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण काय केलं
वायदापणाने माणसं मारून टाकली, 7 रात्र झाली पापाची, तरी त्याला साईजीला मुक्ती प्रदान झाली. मग तुम्हाला देव प्रसन्न का नाही होणार? फक्त श्रद्धेने, भाव भक्तीने आपण पूजा केली पाहिजे. एक देवाचं वाक्य आहे का? देव काय म्हणतो? जो लोग मेरी पूजा करते हैं ना, उनके तो मैं दिल में रहता हूँ, लेकिन जो लोग मेरी पूजा नहीं करते ना, उनके तो मैं आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में ही हूँ. म्हणजे पूजा करतो त्यालाही देव समप्रमाणात पाहतो, पूजा नाही करतो त्याच्याही गुणात राहतो. मग आपणही जर समपद्धतीने वागू लागलो तर निश्चित आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल. आता भक्त प्रल्हादाने कशी भक्ती केली हो? श्रद्धेने भक्ती केली. पहा, भक्ती केल्यामुळे त्याला कळकळत्या तेलामध्ये टाकल्याने त्याला मरण आलं नाही. म्हणजे भव सागरातून त्याला बाहेर काढले. पहा, म्हणजे यम सुद्धा आपल्या जवळ यायला थरथर वाटतो. ज्यावेळी आपण नाम घेतो त्यावेळी यम सुद्धा आपल्या जवळ येऊ शकणार नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? पुण्य कर्मानं वागलं पाहिजे. शिवाहा आपले बाप ज्यावेळी आपलं लग्न झालं आणि त्यावेळी
अजून नंबर 2 केव्हा लागतात? नंबर 2, ज्यावेळी जन्मलेला मुलगा आपल्याला घराबाहेर मारतो ना, त्यावेळी बाप रडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे? प्रत्येकाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे. बाप जीवनामध्ये कधीच गेली नाही. आजकालच्या मुलाची हल्लीचं वाक्य सांगते तुम्हाला, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलंय? चुकूनही बापाला कधी विचारू नका की माझ्यासाठी काय केलंय. अहो तुम्ही 50 लाखाचा बंगला बांधला आणि 50 लाखाच्या बंगल्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये बाबाला आईला राहण्यासाठी जागा नसेल ना, तर तुमचा बंगला नाही, तुमचा बंगला स्मशानभूमी आहे. काय करणार तुम्ही बापासाठी? बापाला आजपर्यंत काय केलंय? काय केलं नाही हो बापाने तुमच्यासाठी? आज तुमच्या अंगावर कधी दिसते, बापाच्या अंगावर हजारो चित्र पडलेली बहिणी, बापाच्या बहिणीला चित्र पडलेलं नाही. तुमच्या अंगावर आलेली संकट स्वतःवर ओढून घेण्यामुळे बापाच्या काळजाला चित्र पडलेली आहे. आज मुलाच्या पायामध्ये नवीन बुट दिसतंय, परंतु बापाच्या जोड्यामध्ये हजारो काटे गुंतलेले. बापाच्या जोड्यामध्ये काटे गुंतलेले नाही, तर मुलापर्यंत माझ्या एकही काटा येऊ नये, एकही संकट येऊ नये, त्याची संकट माझ्या स्वतःवर यावं म्हणून ती काटे त्यांनी स्वतःच्या हृदयाला पेरून घेतलेली. काय संघर्ष आहे बापाच्या जीवनात. एक क्रिकेट असतो, याच तंतूपासून त्याच तंतूपर्यंत जर धावा काढले त्यांच्यासाठी टाळी वाजवली जाते. परंतु माझा बाप भर चैत्राच्या महिन्यामध्ये रखरखत्या उन्हामध्ये मथुराच्या मागे किती पळत असतो, किती रंग होतात. कधी बापासाठी टाळी वाजवली का? नाही वाजवली. माझ्या बापासाठी कधीतरी टाळी वाजवली पाहिजे. शेतकरी बापाला माझ्या किलोचा बाप गरीब आहे, शेतकरी गरीब आहे. अहो शेतकरी कधीच गरीब नाही. शेतकरी मानवीसाठी एक दूध, कुत्र्यासाठी दूध लागली आणि घरच्यांची व्यवस्था करतो सगळी, आणि आपल्या जनावरांसाठी वर्षभराचा कडबा तयार करून ठेवतो आणि पूर्ण जगासाठी अन्नाची तयारी करून ठेवतो. माझा शेतकरी जगाचा पोषक आहे. शेतकरी गरीब कसा राहू शकतो? माझा शेतकरी हा तर जगाचा पोषक नाही. एवढा कोरोनाचा काळ गेला आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळ्याच कंपन्या बंद पडल्या, पण नाही शेतकऱ्याची कंपनी बंद पडली. मग नजर कोणाची आहे शेतकऱ्यावर? नजर शिवप्रभूची आहे. ब्रह्मांड नायकाची नजर शिव शेतकऱ्यावर आली पाहिजे. शिवा जोपर्यंत आपल्या शरीरात बाहेर जाणार नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार नाही. एखादा शेतकरी असतो पहा, एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा जर मध्ये पाहायला आला ना, त्याला हजारो प्रश्न विचारले जातात. तुम्हाला नोकरी आहे का? आता नोकरी आहे म्हटल्यावर तुम्हाला शेती आहे का म्हणतात. आता तुमची मुलगी तर शेताला नाही जाणार, मग शेती कशाला पाहिजे? विकून खायला पाहिजे का? नाही. अहो थोडे विवेकाने बाबा, आणि म्हणून म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रेमाने वागलं पाहिजे, प्रेमाने जगलं पाहिजे. आणि म्हणून काय केलं पाहिजे? तर कितीही तीर्थयात्रा करा, तीर्थयात्रा केल्या तर देव कधीच पावन होणार नाही. आई वडिलांची जर सेवा केला तर नक्कीच घर मन्मथ स्वामी झाल्याशिवाय राहणार नाही, कपिला घा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई वडिलांची सुद्धा सेवा करत चला. अहो या ठिकाणी येण्यासाठी भाग्य चांगलं पहा. तुम्ही एखाद्याला म्हणले असाल चालू मला, परंतु नाही, आज नाही उद्या
आणि म्हणून जीवनाचं सार्थ करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी यावं लागतं आणि या ठिकाणी येण्यासाठी भाग्य लागतं. या ठिकाणी येण्यासाठी तर भाग्य लागतं, पण इथं येऊन हाताने टाळी वाजवून मुखाने नामस्मरण केल्यानंतर तर आपल्याला थेट मोक्षाची प्राप्ती आहे. आणि म्हणून सांगते, कुणी कोणी म्हणतात मेंढ्यावर स्वर्गात जाणार, कुणी कोणी म्हणतात मेंढ्यावर नरकात जाणार, कुणी स्वर्ग पाहिला कुणी नरक पाहिला. या पद्धतीवर जर स्वर्ग कुठे असेल तर या शिवानुमा मंडपामध्ये स्वर्ग आहे. आणि म्हणून एवढी पूजा करतोय घरी, परंतु पूजा करताना आपलं लक्ष असते का? कुकरची शिट्टी वाजली गडे वाटते, दाराला कोणतं आलेलं वाटते, परंतु एवढे आपण पूजा मनोभावे करत नाही. इथं आल्यानंतर एकाग्र चित्तेने आपण सर्व क्रिया करत असतो पहा. आणि म्हणून आता काय करायचं आपल्याला, सर्वांनी हात वर करून मध्यंतरीचं भजन घ्यायचं. सर्वांनी हात वर करा, हात वर कोण करणार.
बहुत अच्छे बीवी भी मिल सकती है, लेकिन पैसों से जिंदगी कभी नहीं कर सकते। जीवन अनमोल आहे, जीवन एक वेळेस गेल्यानंतर कधीच परत मिळणार नाही। आणि म्हणून माऊली सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात या जीव जंतू जन्माला
केलं पाहिजे आणि म्हणून एवढा सुंदर जन्म प्राप्त झालाय. हा जन्म वाया न जाऊ देता आपण या जन्मामध्ये येऊन काय केलं पाहिजे एकमेव उपाय माऊलीने आपल्याला सांगितला तो म्हणजे काय करा म्हणतात अभंगाच्या शेवटच्या आमचे जनार्दन महाराज यांनी